नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पुण्यातील मानाचे गणपती यांचं दर्शन घेतलं। दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, नागपुरात झालेल्या रोड ॲक्सिडेंटमध्ये माझा मुलगा होता, त्यामुळे त्याच्यावरही कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे। मी या अपघातासंदर्भात गृहमंत्री किंवा नागपूर पोलीस आयुक्त कुणाशीही चर्चा केली नाही। नियमात बसेल ती कारवाई पोलिसांनी केलीच पाहिजे, हा पोलिसांच्या तपासाचा विषय असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली आहे। हा पूर्ण चौकशीचा भाग आहे। मी कालच सांगितलं, माझा मुलगा असो की सर्वसाधारण माणसाचा मुलगा असो, जी कारवाई सर्वसाधारण मुलाच्या परिवारावर करायची ती आमच्या पुरावरही केली पाहिजे। नियमात असेल त्या सर्व कारवाया केल्या पाहिजे। मी आतापर्यंत काल माझ्यासोबत दिवसभर गृहमंत्री होते, मी एक शब्दाने बोललो नाही, मी पोलीस कमिशनरची एक शब्दाने बोललो नाही। मी जे म्हटलं काल मीडियामध्ये, आताही तुम्हाला सांगतो, पुण्यातनं जे नियम सर्वांसाठी आहे ते नियम लावले पाहिजे। जर गाडीत बसणाराही दोषी आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होत असेल तो केला पाहिजे। गाडी चालवणाऱ्यांनी ॲक्सिडेंट केल्यानंतर तो का तिथून पळाला, का त्या ठिकाणी झालं, हे पोलीस चौकशीचा भाग आहे। मी या चौकशीवर अधिक काही बोललो तर ते पोलिसावर दडपण आल्यासारखं होईल आणि मी काही खुलासे केले ते काही योग्य नाही आहे। पोलिसांनाच पोलिसांचं काम करू द्या आणि कोणताही गुन्हा असेल तो दाखल होईल, त्याला काही प्रश्न नाही। आम्ही कधीही पोलिसावर कुठलंही त्या ठिकाणी कुठलंही टाचणीवर सुद्धा असं म्हणणार नाही की माझा मुलगा की त्याचा मुलगा। जे नियमात आहे आणि एक परमेश्वराच्या गणरायाच्या कृपेने चांगलं झालं। यांचाही ॲक्सिडेंट झाला असता, हेही त्या ठिकाणी काही जखमी झाले असते। शेवटी ॲक्सिडेंट हा दोन्हीकडे होतो, इकडल्याही लोकांना मोठी हानी झाली असती, गाडीमधल्या लोकांना जे आमच्या गाडीमध्ये होते किंवा संकेतच्या नावांची गाडी त्या गाडीमध्ये आहेत तेही ॲक्सिडेंटचे शिकारी झाले असते, त्यांचंही काय झालं असतं। आणि जे ज्यांना लागलं आहे बरं झालं, कुणा इंज्युअर नाही आहे, कोणाच्याही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही, ही परमेश्वराची मोठी कृपा आहे। मी परमेश्वराचे आभार मानतो की या घटनेमध्ये कोणीही जखमी आणि कोणीही त्या ठिकाणी कोणतीही त्या ठिकाणी जीवहानी झाली नाही, हेच मोठं परमेश्वराची कृपा आहे। घटना झाली आहे, त्या घटनेवर चौकशी व्हावी आणि त्या घटनेवर प्रचंड जे नियम आहे त्या नियमाचा वापर करावा। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। मी काय नाही, चल मी येणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते, त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।